dear friends, welcome back to my YouTube channel. Today we are going to learn about characteristics of genetic code. आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा चॅप्टर आपण शिकत आहोत. यामध्ये आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड हे एकूण 10 आहेत कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड. त्यापैकी आपण प्रिव्हियस मागच्या व्हिडिओमध्ये आपण 5 कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे राहिलेल्या ज्या 5 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आज आपण पाहणार आहोत. मग त्यामध्ये आपण फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स पाहिली जेनेटिक कोड इज ए ट्रिपलेट कोडॉन. जेनेटिक कोड हॅज ए पोलॅरिटी. जेनेटिक कोड इज नॉन ओव्हरलॅपिंग. जेनेटिक कोड इज कोमालेस. आणि फिफ्थ प्रॉपर्टी आहे जेनेटिक कोड हॅज डिजेनरसी. अशा एकूण 5 प्रॉपर्टी आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण शिकलो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण पाहिलेले जे 5 आहे ते आपण पाहणार आहोत. आता 6 प्रॉपर्टी आहेत जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल. जेनेटिक कोड 6वी प्रॉपर्टी काय आहे? जेनेटिक कोड हे कसे आहे? युनिव्हर्सल आहे त्यांना युनिव्हर्सल का म्हणतात? जेनेटिक कोड इज ए युनिव्हर्सल बाय अँड लार्ज इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. द स्पेसिफिक कोडॉन स्पेसिफाईज सेम ॲमिनो ॲसिड. बाय अँड लार्ज याचा अर्थ काय होतो? बायोलॉजीमध्ये त्याचा वापर मोस्टली म्हणून करतात मोस्टली इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम द स्पेसिफिक कोडॉन स्पेसिफाईज सेम ॲमिनो ॲसिड. बाय अँड लार्ज इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे पूर्ण जगामध्ये संपूर्ण जगामध्ये या लिव्हिंग जे ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती जे कोडॉन आहे एक कोडॉन एक ॲमिनो ॲसिड काय करतं? बनवतं वन द स्पेसिफिक कोडॉन स्पेसिफाईड सेम ॲमिनो ॲसिड. फॉर एक्झाम्पल कोडॉन AUG. आता AUG हे फॉर एक्झाम्पल घेतले AUG हे फॉर एक्झाम्पल कोडॉनचं आपण घेतले. याला हे स्टार्ट कोडॉन असं म्हणतात याला स्टार्ट कोडॉन असं का म्हणतात? म्हणजे जी ट्रान्सलेशनची जी प्रोसेस आहे ती सुरुवात करण्याचं स्टार्ट करण्याचं काम कोण करतं? हे AUG हे कोड करतात म्हणजे AUG फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं. आता दुसरा एक फॉर एक्झाम्पल GUG घेतलं आणि यांनी X ॲमिनो ॲसिड बनवलं यांनी Y ॲमिनो ॲसिड बनवतं फक्त एक कोडॉन एकच ॲमिनो ॲसिड कोड करतं. आता GUG हे Y करतं पण GUG हे X कोड करेल का? बनवेल का? नाही. मग एक कोडॉन एकच ॲमिनो ॲसिड बनवण्याचं काम करतं त्यापासून AUG पासून Xच कोडॉन ॲमिनो ॲसिड तयार होईल फॉर एक्झाम्पल AUG याला स्टार्ट कोडॉन असं म्हणतात आणि AUG त्यात हे जे कोडॉन आहे ना हे मिथ्योनिन नावाचं ॲमिनो ॲसिड कोड करतं आणि मग या GUG पासून Y बनेल AUG पासून X बनेल पण या AUG पासून Y पण बनणार नाही आणि या GUG पासून X बनणार नाही. म्हणजे वन कोडॉन स्पेसिफिक कोडॉन स्पेसिफाईड सेम ॲमिनो ॲसिड. फॉर एक्झाम्पल कोडॉन AUG ऑलवेज स्पेसिफाईड ॲमिनो ॲसिड मिथ्योनिन इन ऑल ऑर्गॅनिझम फॉर बॅक्टेरिया अप टू ह्युमन. आता पूर्ण संपूर्ण जगामध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यापासून फॉर बॅक्टेरियापासून स्मॉल ऑर्गॅनिझमपासून लार्ज ऑर्गॅनिझमपर्यंत म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्युमनपर्यंत छोट्यापासून मोठ्यापर्यंत आपण या प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जर आपण पाहिलं तर त्यामध्ये हे जे आहे ना AUG ऑलवेज स्पेसिफाईड सेम ॲमिनो ॲसिड मिथ्योनिन म्हणजे जेनेटिक कोड जे असतात हे जेनेटिक कोड काय करतात? स्पेसिफिक ॲमिनो ॲसिड हे पहिल्यापासून डिसाईड करतात त्यामध्ये पहिल्यापासून ते डिसाईड केलं जातं म्हणजे कोणत्या कोडॉनने कोणतं ॲमिनो ॲसिड तयार केलं जातं हे अगोदरच पहिल्यापासून डिसाईड केलं जातं आणि मग ते एक कोडॉन एक ॲमिनो ॲसिड स्पेसिफाय करतं मग त्यापासून दुसरं ॲमिनो ॲसिड तयार होत नाही. त्याला म्हणतात फॉर बॅक्टेरिया टू अप टू द ह्युमन. पूर्ण लिव्हिंग जी ऑर्गॅनिझम आहे या पृथ्वी तलावरती पूर्ण फॉर बॅक्टेरियापासून मोठ्या आपल्या फॉर एक्झाम्पल आपण ह्युमनपर्यंत जर आपण गेलं प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये अशी कंडिशन आहे एक कोडॉन ऑलवेज स्पेसिफाईज वन ॲमिनो ॲसिड. एक कोडॉन एकच ॲमिनो ॲसिड स्पेसिफाय करतं मग दॅट इज द कॉल्ड ॲज जेनेटिक कोड इज ए युनिव्हर्सल. याला कोणती कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतात? जेनेटिक कोड इज ए युनिव्हर्सल. आता नेक्स्ट प्रॉपर्टी आहे
जेनेटिक कोड इज नॉन ॲम्बिग्युअस. सेवन प्रॉपर्टी आहे जेनेटिक कोड इज नॉन ॲम्बिग्युअस म्हणजे काय त्यामध्ये पहा. आता स्पेसिफिक ॲमिनो ॲसिड इज एनकोडेड बाय पर्टिक्युलर कोडॉन. आता एक कोडॉनपासून एक स्पेसिफिक ॲमिनो ॲसिड बनवलं जाते हे तुम्हाला माहिती आहे. स्पेसिफिक ॲमिनो ॲसिड इज इनकोडेड बाय अ पर्टिक्युलर कोडॉन. एका पर्टिक्युलर कोडॉनपासून एकच ॲमिनो ॲसिड बनवलं जातं. Alternately, two different amino acid will never to be encoded by the same codon. त्यापासून जे सेम कोड आता फॉर एक्झाम्पल आपण AUG घेतलं पहा. AUG पासून एक्सच म्हणजे मिथोनिन नावाचं ॲमिनो ॲसिड त्यापासून बनेल. दुसरं जे ॲमिनो ॲसिड त्यापासून AUG पासून बनणार नाही. म्हणजे AUG two different amino acid will never be encoded by the same codon. सेम कोडॉन आहे फॉर एक्झाम्पल आपण AUG घेतलं त्यापासून मिथोनिनस ॲमिनो ॲसिड कोड होईल पहा. त्यापासून फॉर एक्झाम्पल ॲलेनिन घेतलं आपण सिस्टीन घेतलं त्यापासून अशा प्रकारचे ॲमिनो ॲसिड स्पेसिफाय होत नाही. जे एक कोडॉन एकच ॲमिनो ॲसिड बनवतं पहा. The two different amino acid will never be encoded by the same codon. एकच कोडॉन परंतु एका कोडॉनपासून दोन ॲमिनो ॲसिड तयार होत नाही. एकापासून एकच ॲमिनो ॲसिड तयार होतं पहा. हे लक्षात ठेवा. तर याला म्हणायचं जेनेटिक कोड इज नॉन ॲम्बिग्युअस. आता नेक्स्ट प्रॉपर्टी आहे इनिशिएशन कोडॉन. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे जेनेटिक कोड इनिशिएशन कोडॉन आणि टर्मिनेशन कोडॉन. याच्यामध्ये इनिशिएशन कोडॉन कोणते आहे टर्मिनेशन कोडॉन कोणते आहे. आता माहिती आहे आपल्याला इनिशिएशन कोडॉन म्हणजे ज्या वेळेला आपण ट्रान्सक्रिप्शन पाहिले त्यामध्ये DNA पासून mRNA तयार झाला. आता ट्रान्सक्रिप्शन नंतर कोणती प्रोसेस आहे ट्रान्सलेशन ही प्रोसेस आहे पहा. मग ते ट्रान्सलेशनमध्ये काय केलं जातं प्रोटीन मॉलिक्यूल हे बनवले जातात. मग त्यामध्ये पहा मग त्यामध्ये हे जे AUG आहे फॉर एक्झाम्पल स्टार्ट इनिशिएशन कोडॉन कोणते आहे इनिशिएशन कोडॉन कोणाला म्हणायचं AUG. आणि म्हणजे प्रोसेस स्टार्ट करण्याचं काम जे कोडॉन करतात त्याला काय म्हणतात इनिशिएशन कोडॉन. आणि जी प्रोसेस स्टॉप करतात त्याला काय म्हणतात टर्मिनेशन कोडॉन किंवा स्टॉप कोडॉन असं म्हणतात पहा. मग पहा आता AUG इज ऑलवेज अन इनिशिएशन कोडॉन इन एनी अँड एव्हरी mRNA. आता समजा हा mRNA काढलेला आहे याला काय म्हणायचं mRNA. आपण DNA पासून mRNA तयार झाला आपण पाहिलं. पण त्यामध्ये AUG is always an initiation codon in any and every mRNA. आता mRNA काढलेला आहे. या mRNA वरती काय असतात नायट्रोजन बेसेस आर प्रेझेंट आणि 3 नायट्रोजन मिळून काय बनतो एक कोडॉन बनतो बा तुम्हाला माहित आहे. मग या mRNA वरती काय नायट्रोजन बेसेस असतात आणि 3 नायट्रोजन बेसेस म्हणून एक कोडॉन बनतो पहा. मग त्या सुरुवातीला याच्यामध्ये कोणता आहे AUG हा कोणता इनिशिएशन कोडॉन आहे पहा. दॅट इज इनिशिएशन कोडॉन याला म्हणतात पहा AUG ला mRNA वरती AUG कोड फॉर ॲमिनो ॲसिड मिथ्योनिन. आणि मग AUG हे कोणतं ॲमिनो ॲसिड कोड करतं मिथ्योनिन नावाचं. म्हणजे या ट्रान्सलेशन ही जी प्रोसेस आहे त्यामध्ये या ट्रान्सलेशनमध्ये काय होते अशा प्रकारे या ॲमिनो ॲसिडपासून काय बनतात ॲमिनो ॲसिडची एक लॉंग चेन तयार होते. दॅट इज कॉल्ड ॲज पॉलीपेप्टाईड चेन असं म्हणतात पहा. मग या प्रोटीन या ॲमिनो ॲसिडची अशी एक लॉंग चेन तयार झाली की त्यापासून प्रोटीन मॉलिक्यूल असं बनतात पहा. मग यामध्ये हा जो नवीन इथनं या प्रोसेसला काय झाली या ॲमिनो ॲसिड कोणता आहे इथं स्टार्ट कोडॉन कोणता आला AUG. आणि मग हा जो कोडॉन आहे कोणता ॲमिनो स्पेसिफाय करतो मिथ्योनिन नावाचे ॲमिनो ॲसिड स्पेसिफाय करतो. आणि मग त्यापासून प्रोसेसला काय होते सुरुवात होते. आणि मग यामध्ये काय होते मग नवीन प्रोटीन मॉलिक्यूल तयार व्हायला सुरुवात होते. आणि मग इथं ही जी आहे इथं कोणती टर्मिनेशन कोडॉन आहे पहा. म्हणजे या प्रोसेसला इथं काय होते स्टॉप केली जाते पहा. शेवटी टर्मिनेशन कोडॉन म्हणजे स्टॉप कोडॉन या ठिकाणी टर्मिनेशन कोडॉन किंवा
स्टॉप कोडॉन आले की प्रोसेस काय होते, स्टॉप होते पहा. मग अशा प्रकारे एक लॉंग चेन ऑफ ॲमिनो ॲसिडची लॉंग चेन तयार झाली, त्यापासून प्रोटीन मॉलिक्यूल बनतात. मग सुरुवातीला AUG असेल तर ॲमिनो ॲसिड काय होतं, ॲमिथ्योनिन नावाचं ॲमिनो ॲसिड स्पेसिफाय करतं आणि या AUGला काय म्हणतात, इनिशिएशन कोडॉन असं म्हणतात पहा. म्हणजे नवीन प्रोटीन मॉलिक्यूल तयार व्हायला काय होते, सुरुवात होते पहा. आउट ऑफ 64 कोडॉन 3 कोडॉन, आता आपण माहिती आपलं किती कोडॉन आहे, एकूण 64 कोडॉन आहे पहा. आर टर्मिनेशन 3 कोडॉन UAA, UAG, UGA are termination codon which terminate stop the process of elongation of polypeptide chain. ही जी आहे यामध्ये इनिशियल टर्मिनेशन कोडॉन आले की चेन काय होते, थांबली जाते पहा. प्रोसेस ऑफ इलॉंगेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन जी प्रोसेस आहे ती काय होते, स्टॉप होते पहा. मग हे कोणते स्टॉप कोडॉन आहे पहा, लक्षात ठेवा. UAA, UGA आणि UAG या 64 मधले हे 3 काय आहे, टर्मिनेशन कोडॉन आहे आणि एक काय आहे, इनिशिएशन कोडॉन म्हणजे स्टार्ट कोडॉन आहे पहा. राहिलेले हे 60 असतील पहा. आउट ऑफ 64 कोडॉन हे जे 3 आहेत ना, UAA, UAG आणि UGA आर द स्टॉप कोडॉन किंवा टर्मिनेशन कोडॉन आणि AUG स्टार्ट कोडॉन त्याला असं म्हणतात पहा. याच्यावरती बोर्ड एक्झामला क्वेश्चन विचारतात पहा. स्टॉप कोडॉन कोणते आहे, म्हणजे टर्मिनेशन कोडॉन कोणते आहे, स्टार्ट कोडॉन कोणता आहे पहा, हे लक्षात ठेवा. मग अशा विथ दे डू नॉट कोड फॉर एनी ॲमिनो ॲसिड, हे जे 3 सांगितलेले आहेत नाहीत ना टर्मिनेशन कोडॉन, UAA, UAG आणि UGA यांना स्टॉप कोडॉन असं म्हणायचं आणि हे कोणतंही ॲमिनो ॲसिड कोड करत नाही. अशा प्रकारे ही प्रॉपर्टी आहे इनिशिएशन कोडॉन आणि टर्मिनेशन कोडॉन. लक्षात ठेवा, इनिशिएशन कोडॉन कोणता आहे, AUG आणि टर्मिनेशन कोडॉन कोणता आहे, UAA, UAG आणि UGA आर द टर्मिनेशन कोडॉन. नेक्स्ट आहे युनिव्हर्सल. पुढची प्रॉपर्टी कोणती आहे, युनिव्हर्सल. आता आपण अगोदरच पाहिलेले आहे त्याच्यामध्ये युनिव्हर्सल युजली इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम द स्पेसिफिक कोडॉन स्पेसिफाई सेम ॲमिनो ॲसिड. एक कोडॉन एक ॲमिनो ॲसिड स्पेसिफाय करतं पाहिजे, तुम्हाला माहीत आहे. आणि लास्ट आहे कोडॉन अँड अँटी कोडॉन. लास्ट प्रॉपर्टी कोणती आहे, कोडॉन आणि अँटी कोडॉन. आता कोडॉन कुठं असतात, हा जो आपण DNA पासून mRNA पाहिलेला आहे, हा DNA पासून mRNA तयार होतो. या mRNA वरती जे कोडॉन जे नायट्रोजन बेस असतात, त्या नायट्रोजन बेस म्हणून काय तयार होतात, कोडॉन तयार होतात पहा. हे कुठं असतात कोडॉन, या mRNA वरती असतात. आणि अँटी कोडॉन कुठं असतात, जो tRNA असतो. 3 टाईप आहे RNAचे, mRNA, rRNA आणि tRNA. हा जो ट्रान्सफर RNA आहे त्याच्यावरती जे नायट्रोजन बेसेस असतात त्यांना काय म्हणतात, अँटी कोडॉन असं म्हणतात. लक्षात ठेवा, कोडॉन कशावरती असतात, mRNA वरती आणि अँटी कोडॉन tRNA वरती असतात. कोडॉन इज अ पार्ट ऑफ ए DNA. कोडॉन इज अ पार्ट ऑफ DNA का बरं म्हटले, कारण DNA पासून हा mRNA तयार होतो पहा. म्हणजे हे mRNA वरती काय असतात, कोडॉन असतात. म्हणजे कोडॉन हे mRNA वरती असतात आणि mRNA हा DNA पासून तयार होतो. म्हणून हा जो कोडॉन आहे इज अ पार्ट ऑफ द DNA. फॉर एक्झाम्पल, AUG इज अ कोडॉन इज ऑलवेज रिप्रेझेंटेड ॲज 5 डॅश AUG to 3rd डॅश. आता mRNA जर आपण पाहिला तर mRNAचे जे डायरेक्शन आहे, जे कोडॉन जे रीड केले जातात ते डायरेक्शन कशी आहे, 5 डॅश टू 3rd डायरेक्शन अशी रीड करण्याची आहे पहा या mRNAची, म्हणजे या कोडॉनची. आणि अँटी कोडॉन इज अ पार्ट ऑफ tRNA. आणि हे अँटी कोडॉन कोणाचा पार्ट आहे, tRNAचा. tRNA वरती हे अँटी कोडॉन असतात पहा. आणि इट इज ऑलवेज रिप्रेझेंटेड ॲज 3 डॅश टू 5 डॅश. त्याची डायरेक्शन कशी आहे, या कोडॉनची डायरेक्शन कशी आहे, 5 डॅश टू 3rd डॅश. आणि अँटी कोडॉनची कोणती आहे, 3rd डॅश टू 5 डॅश अशी डायरेक्शन आहे पहा. म्हणजे या कोडॉनची आणि या कोडॉनवरती काय असतात, नायट्रोजन बेस असतात. आणि यांची जी पेरिंग आहे ती कोणाबरोबर होते, जे tRNA आहे त्याच्यावरती जे अँटी कोडॉन असतात, या अँटी कोडॉनची आणि कोडॉनची काय असते, पेरिंग असते. आता यामध्ये कोण काय आहे, हा इथं स्टार्ट कोडॉन कोणता आहे, AUG आहे. मग ॲडेनाईनची पेरिंग कोणाबरोबर होती, कारण हा mRNA आहे.
ॲडेनाईन AUG हा स्टार्ट कोडॉन आहे. मग याची स्टार्ट कोडॉन यांची पेरिंग कोणाबरोबर होते? हे अँटीकोडॉन बरोबर. म्हणजे त्या TRNA कोणाला घेऊन येईल इथं? A पेअर्स विथ U पेअर्स विथ A आणि G पेअर्स विथ C. म्हणजे हे काय असतात? ते UAG हे अँटीकोडॉन असतात पहा. म्हणजे या कोडॉनची आणि अँटीकोडॉनची पेरिंग होते पहा. म्हणजे या दोघांची या कोडॉन आणि अँटीकोडॉन हे mRNA वरती असतात आणि अँटीकोडॉन हे TRNA वरती असतात. या दोघांच्या मध्ये पेरिंग घडते पहा. तर अशा प्रकारे म्हणजे लक्षात ठेवा अँटीकोडॉनची डायरेक्शन कशी आहे आणि अँटीकोडॉनची डायरेक्शन कशी आहे, त्याच्या अपोजिट डायरेक्शन आहे पहा. हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण या 5 प्रॉपर्टी पाहिल्या. त्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी पाहिली जेनेटिक कोड इज अ युनिव्हर्सल. नंतर सेकंड आहे जेनेटिक कोड इज ॲम्बिग्युअस. नंतर आहे इनिशिएशन कोडॉन, टर्मिनेशन कोडॉन. नंतर जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल आणि लास्ट आहे कोडॉन अँड अँटीकोडॉन. अशा प्रकारे आपण या 5 राहिलेल्या ज्या 5 प्रॉपर्टी आहेत त्याचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याला स्टडी केलेला आहे पहा. म्हणजे हा जो टॉपिक आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड हा आज आपल्याला इथं कंप्लीट झालेला आहे पहा. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड एकूण 10 प्रॉपर्टी आहेत पहा. 10 कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिल्या. त्यापैकी बोर्ड एक्झामला यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला जातो पहा. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड 3 मार्काला हा क्वेश्चन विचारला जातो. 3 मार्कला जर क्वेश्चन विचारला तर त्यापैकी 6 कॅरेक्टरिस्टिक्स लिहाव्या लागतात पहा. तर अशा प्रकारे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जेनेटिक कोड हा टॉपिक आपला आज कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढचा जो टॉपिक आहे ट्रान्सलेशन तो आपण पाहणार आहोत पहा. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.